आज 25 जानेवारी 2025 मतदारांचा जागृतीचा हक्काचा दिवस। उद्या 26 जानेवारी 2025 संविधान दिनाच्या अंमलबजावणी दिनाला उद्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये या संविधान दिनाच्या अंमलबजावणी दिनाच्या 75 वर्षपूर्ती निमित्त या ठिकाणी आमचे मित्र पंडित गायकवाड सर विभागीय आयुक्तालयासमोर या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये ईव्हीएम हटेपर्यंत धरणे आंदोलन करत आहेत। त्याचप्रमाणे नांदेडमध्ये आमचे प्राध्यापक देविदास इंगळे, दत्ता तुमवार सर आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये 10 डिसेंबर 2024 पासून शेवटपर्यंत म्हणजेच ईव्हीएम हटेपर्यंत धरणे आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत। या निमित्तानं आज मी आपल्या समोर सुसंवाद साधू इच्छितो। संपूर्ण सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो, आज प्रथम या देशाचं ईव्हीएम केंद्र सरकार, या राज्याचं ईव्हीएम मंत्रिमंडळ या सर्वांचा या निमित्तानं निषेध करतो की या देशाचा प्रधानमंत्री आणि या देशाचं पूर्ण केंद्र सरकार हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे, जो आमचा मूलभूत हक्क संविधानातून कलम 21(12) ते 32 या अनुच्छेदाच्या माध्यमातून आम्हाला जो मूलभूत हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रदान केलेला आहे, त्या मूलभूत हक्कातील सर्वोच्च स्थान असलेला मताचा अधिकार, हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं हिरावून घेऊन या संपूर्ण व्यवस्थेने आमच्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांना गुलाम बनवलेला आहे। आणि त्या गुलामीतून जागृत होऊन आम्ही पंडित गायकवाड सरांसारखे, माझ्यासारखे आणि इतर सर्वसामान्य भारतीय नागरिक जे चळवळीतले आहेत, कार्यकर्ते आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण ईव्हीएमच्या विरोधामध्ये ईव्हीएम हटेपर्यंत धरणे आंदोलन करत आहोत आणि तो हटेपर्यंत आम्ही करतच राहणार आहोत। त्याचं कारण असं की या देशातल्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये येथील संविधान विरोधी शक्ती संविधानवाद्यांना कशा पद्धतीनं गुलाम बनवून, कशा पद्धतीनं या संविधानालाच हायजॅक करून टाकलेलं आहे, अपरत केलेलं आहे आणि आम्हाला या स्वातंत्र्याच्या नंतरच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये येथील संपूर्ण व्यवस्था आम्हाला गुलाम करून टाकलेली आहे आणि त्या गुलामीच्या विरोधामध्ये जागृत होऊन आम्ही सर्वजण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे आहोत। आणि त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून आम्हाला जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या मूलभूत अधिकाराचा वापर करून त्यामधून जागृत होऊन आम्ही या आजची जी मनुस्मृती आहे, आजची जे संविधान विरोधी शक्ती आहे, ती केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे। त्याचं कारण असं की जगातल्या संपूर्ण लोकशाहीवादी देशांनी या ईव्हीएमला अनुभव घेऊन लाथाडलेला आहे। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील बार काउन्सिलच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होतात। मग या संपूर्ण व्यवस्थेचा विशेष म्हणजे मुख्य निवडणूक आयोगाचा आमच्या भारतीय सर्वसामान्य जनतेवर अट्टहास का की या ईव्हीएम वरच निवडणुका घ्याव्यात, आणि तो अट्टहास विरोध करण्यासाठी आम्ही या माध्यमातून या ईव्हीएमच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन करत आहोत। आणि त्या संपूर्ण पद्धतीनं आम्ही आदरणीय पंडित गायकवाड सरांना सहभागी होऊन तन मन आणि धन समर्पित होऊन त्या ठिकाणी आम्ही मदत करत आहोत आणि असेच सर्वांनी प्रत्येकाने मदत करावी। जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असे धरणे आंदोलन असतील त्यांना सहकार्य करावं, एवढीच या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम सर।